नमस्कार. महाराष्ट्राचा हवामान अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत आहे. 26 मे म्हणजे उद्या संपूर्ण दिवसभरामध्ये मंगळवारी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कोणकोणत्या भागामध्ये पावसाची शक्यता आहे, त्याचबरोबर कोणकोणत्या भागामध्ये उष्णतेची लाट ही सक्रिय राहील, मान्सून हा कुठपर्यंत पोहोचला आहे, या आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. सगळ्यात पहिल्यांदा आपण मान्सूनची हालचाल ही पाहूयात. तर सध्याच्या स्थितीनुसार पाहिलं तर पाहू शकता ही मान्सूनची प्रगती ही सुरू झाली. जवळजवळ 16 आणि 17 मे पासून मान्सूनची प्रगती सुरू झालेली आहे. 18 आणि 22 मेला अर्धा श्रीलंका मान्सूननं व्यापला होता. त्याच्यानंतरनं आत्ताची IMDच्या वेबसाईटवर जी नवीन अपडेट आलेली आहे, यानुसार 23 आणि 25 मेच्या दरम्यान मान्सूनची प्रगती थोडीशी अजून पुढे सरकली असली तरी ज्या पद्धतीने आपला अंदाज होता 26 मेपर्यंत मान्सून जो आहे केरळामध्ये दाखल होण्याचा, तर हा अंदाज पूर्ण झालेला नाही आहे. पाहू शकता आजची तारीख 25 आणि आजच्या तारखेपर्यंत मान्सून भारताच्या किनाऱ्यापर्यंत सुद्धा पोचलेला नाही आहे. त्या कारणामुळे महाराष्ट्रामध्ये त्याचबरोबर कर्नाटक सीमेवर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पोचायला अंदाजीची तारीख दिलेली आहे 5 ते 10 जून. तर या तारखेपर्यंतच कदाचित 4 ते 5 जूनपर्यंत महाराष्ट्रामध्ये पोचण्याची शक्यता ही सध्या दिसते. पुढे कशा पद्धतीने याची प्रोग्रेस जी आहे हे राहील, मान्सून कशा पद्धतीने पुढे पोचतोय हे आपण पाहणार आहोत. तत्पूर्वी विदर्भामध्ये आज 25 मेला अत्यंत उच्च तापमानाची अशी नोंद झाली. अकोला येथे जवळजवळ 45.4 सेल्सिअस, अमरावतीमध्ये 45 सेल्सिअस, भंडारा 46, बुलढाणा 41.7 आणि ब्रह्मपुरी येथे तब्बल 47.6 सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. आणि या भागामध्ये तीव्र उष्णतेची लाट ही सध्या अजूनही कायम आहे. जर तुम्ही जर यामध्ये सॅटेलाइट इमेज पाहिली तर पाहू शकता छत्रपती संभाजीनगरमध्ये जोरदार असा पाऊस जो आहे, ढगफुटी सदृश्य पाऊस हा झालेला आहे. त्यानंतर कोणकोणते भाग आहेत, लातूर बीडच्या भागामध्ये सुद्धा पाऊस ढगाळ हवामान आहे. सोलापूर आहे, त्याचबरोबर कालबुर्गी आहे. यानंतर पाहू शकता हा कर्नाटक हैदराबादचा भाग आहे. तर या भागामध्ये सुद्धा पाऊस जो आहे हा सध्या सुरू आहे. मात्र छत्रपती संभाजीनगरमध्ये महाराष्ट्रामधला आजचा जो मोठा पाऊस झालेला आहे, ढगफुटी सदृश्य मोठा पाऊस आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळालाय. तर या अंतर्गत जर पाहिलं पुन्हा एकदा अकोला, अमरावती, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, त्याचबरोबर गडचिरोली, नागपूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यातील अनेक भागात तब्बल 45 सेल्सिअसच्या पुढं हे तापमान गेलं असून नागरिकांनी विशेष काळजी घेण्याची ही गरज आहे. तर राज्याच्या मध्य आणि मराठवाडा भागामध्ये हवेच्या संमेलनामुळे ढगांची निर्मिती झाली आणि काही ठिकाणी म्हणजेच मेघगर्जनेसह पाऊस झाला. आपण इथे पाहतोय नाशिकच्या भागामध्ये सुद्धा पाऊस झालेला आहे. नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथे गारपीट झाली, तर सोलापूर जिल्ह्यातील करमाळा परिसरात सुद्धा गारांचा वर्षाव झालेला आहे. आता संध्याकाळची आपण सॅटेलाइट इमेज वरती पाहिली तर या सॅटेलाइट इमेजमध्ये छत्रपती संभाजीनगर, जालना जवळील भाग तसेच सोलापूर आणि बीड जिल्ह्यावर पावसाळी ढग हे सक्रिय आहेत दिसून येत आहेत. आणि या भागांमध्ये मेघगर्जनेसह हलक्या पावसाची शक्यता हे निर्माण झाली आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये तर जोरदार काही भागांमध्ये पाऊस झालेला आहे. याचवेळी धाराशिवच्या दक्षिण भागामध्ये, सांगोला परिसरामध्ये, सांगली जिल्ह्याच्या काही भागात तसेच नांदेड जिल्ह्यामध्ये रात्रीच्या वेळेस मेघगर्जनेसह पावसाळी ढगांची निर्मिती झालेली दिसून आली आहे. त्याचबरोबर हिंगोली परिसरात सुद्धा पूर्वेकडून पश्चिमेकडे सरकणारी ढगांची प्रणाली ही सध्या सक्रिय आहे. विदर्भामध्ये मात्र बहुतांश भाग हा अद्यापही अजूनही कोरडा आहे. काही ठिकाणी हलक्या सरी पडल्या असल्या तरी पुढील काही दिवस तरी अकोला, अमरावती, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली आणि नागपूरसह अनेक जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट ही कायम राहण्याची शक्यता आहे. आता महत्त्वाचा अंदाज म्हणजे 26 मे म्हणजे उद्या राज्यभर सर्वदूर अशा पावसाची शक्यता नाही आहे. मात्र नाशिक असेल, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, बीडचा पश्चिम भाग, धाराशिव, सोलापूर, पुणे, सातारा, सांगली आहे, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, गोवा सीमा भाग, बेळगाव, उत्तर कर्नाटक, लातूर, नांदेड, यवतमाळ आणि चंद्रपूर या भागांमध्ये स्थानिक स्वरूपाचा मेघगर्जनेसह पाऊस जो आहे हा होऊ शकतो. जर तुम्ही यामध्ये मॅप जरी पाहिला तर पाहू शकता यामध्ये सुद्धा
छत्रपती संभाजीनगरच्या खाली अहमदनगरचा भाग आहे, पुणे, बारामती, त्याच्यानंतरनं चिपळूण आहे, कोल्हापूरचा भाग आहे, त्याच्यानंतरनं इथे पाहू शकता हा कर्नाटकची सीमा बेळगावी असेल, या भागामध्ये सुद्धा पाऊस दिसतोय, लातूर, त्याच्यानंतर लातूरच्या खालचा भाग सोलापूर, या भागामध्ये पावसाची शक्यता हे दिसते. मात्र त्याचवेळी हा मराठवाडा आणि विदर्भाचा भाग मात्र कोरडा दिसतोय. या भागामध्ये कोणत्याही पद्धतीच्या पावसाची किंवा थोड्याफार स्थानिक पावसाची शक्यता हे दिसून येते. मात्र तरी सुद्धा पाहिलं तर पाहू शकता यामध्ये महत्त्वाचं म्हणजे या भागांमध्ये पावसाची शक्यता हे 30 ते 40% आहे. तर जळगाव, जालना, परभणी, हिंगोली आणि अमरावती, अकोला असेल, नागपूर असेल, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर आणि नंदुरबार येथे स्थानिक ढगांच्या निर्मितीमुळे हलक्या सरींची शक्यता फक्त 10 ते 20% इतकीच आहे. कोकणामध्ये बहुतांश ठिकाणी हवामान हे उद्या कोरडं राहण्याची शक्यता आहे. मात्र घाटमाता आणि सिंधुदुर्ग जो परिसर आहे या परिसरामध्ये सकाळच्या वेळेस पश्चिमेकडून येणाऱ्या ढगांमुळे तुरळक हलक्या सरी पडू शकतात. आता हवामान विभागाने 26 मेसाठी कोणकोणत्या भागासाठी अलर्ट दिले तर अमरावती, वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा तीव्र लाटेचा रेड अलर्ट हा जारी केलेला आहे. तर या भागामध्ये रात्रीचे तापमान सुद्धा जास्त राहण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर नागपूर असेल आणि अकोला जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट हा देण्यात आला असून यवतमाळ, भंडारा, गोंदिया जिल्ह्यांना येलो अलर्ट हा जारी करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर मुंबई, पालघर आणि ठाणे परिसरात उकाडा आणि दमट हवामान जे आहे उद्यासाठी दमट हवामान हे राहण्याचा अंदाज आहे. त्याचवेळी रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर घाटमाता, सातारा पूर्व भाग आहे, पुणे घाट आहे परिसर, सांगली, सोलापूर, धाराशिव, लातूर, बीड आणि अहिल्यानगर या भागांमध्ये मेघगर्जनेसह पावसाचा हा येलो अलर्ट उद्यासाठी देण्यात आला आहे. सध्या तरी कोणतीही अतितीव्र जीवघेणा इशारा किंवा जास्त मोठ्या पावसाचा इशारा हा उद्यासाठी सुद्धा नाहीये. 26 आणि 27 मे नंतरनं विदर्भामध्ये काही भागांमध्ये जिल्ह्यांमध्ये रेड आणि येलो अलर्ट हा कायम राहू शकतो. 28 आणि 29 मे दरम्यान उष्णतेची लाट ही त्या दिवशी सुद्धा कायम राहण्याची शक्यता आहे. ही पातळी जिल्हानिहाय बदलू शकते. त्यामुळे हवामानाचे ताजे अपडेट मिळवण्यासाठी दररोजचे जे व्हिडिओ आहेत आपले हे चेक करा. अपडेटसाठी या आपल्या यूट्यूब चॅनल जो आहे महाराष्ट्राचा हवामान अपडेट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. त्याचबरोबर जर पुन्हा पाहिलं रेड अलर्ट कोणत्या जिल्ह्यांसाठी दिला आहे तर उष्णतेचा रेड अलर्ट जो आहे विदर्भासाठी दिलेला आहे. ऑरेंज अलर्ट आहे नागपूर, अकोलासाठी. मेघगर्जनेसह पावसाची शक्यता मध्य महाराष्ट्रामध्ये आहे. या भागांमध्ये हलक्या सरींची शक्यता जळगाव, जालना, परभणी, हिंगोली विदर्भातील काही भागांमध्ये हे असणार आहे. तर अशा पद्धतीने उद्यासाठीचा हा अंदाज आहे पावसाचा. त्यानंतरनं 27-28 पुढचं हवामान कसं राहत आहे या संदर्भात सुद्धा महत्त्वाच्या अशा अपडेट आपण दररोजच घेऊन येणार आहोत. या सगळ्या महत्त्वाच्या अशाच अपडेट मिळवण्यासाठी महाराष्ट्राचं हवामान अपडेट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.